लक्ष्मी शशांक मणेरीकर, मी व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करते। ग्लोबल विजन स्कूलच्या संस्थापक सदस्य त्या आहेत आणि त्यांचा देखील परिचय पूर्ण करून द्यायचा म्हणलं तर खूप वेळ लागेल। मी ठळक गोष्टी सांगते। लक्ष्मी मंगेश अर्थात विजयालक्ष्मी मणेरीकर या गायिका आहेत, लेखिका आहेत, कवी, शिक्षिका आणि प्रयोगशील शिक्षण अभ्यासक आहेत। लक्ष्मी मंगेश या नावाने त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल त्यांनी विपुल लेखन केलेले आहे। SNDT विद्यापीठातून MA संगीत विषयात सुवर्ण पदक मॅडमने मिळवलेले आहे आणि देशामध्ये त्या सर्वप्रथम आलेल्या आहेत। इंग्रजी, मराठी, हिंदी या तीनही भाषांमध्ये मॅडम साहित्य निर्मिती करतात। शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्ती संगीत आणि त्याचबरोबर उर्दू भाषेतील गझल कार्यक्रमही मॅडम करतात। त्यांचा भारतीय अभिजात भावसंगीत, लोकसंगीत, संत वाङ्मयावर आधारित संगीतावर आधारित सातत्यपूर्ण सखोल अभ्यास सुरू असतो आणि त्यांना प्रत्यक्ष साक्षात भावगंधर्व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि साहित्य विशेष मार्गदर्शन मॅडमला लाभलेले आहे। खरोखरच मॅडम कौतुकास्पद आहेत। पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे आत्मचिंतनातून प्रकटलेले स्वराविष्कार हा त्यांचा संगीत संशोधनाचा विषय आहे। या अंतर्गत त्यांनी एक डॉक्युमेंटरी फिल्मही निर्माण केलेली आहे आणि ती हृदयामृत नावाने YouTubeवरती उपलब्ध आहे। त्यांच्या हृदयनाथजींबद्दलच्या प्रबंधास SNDT विद्यापीठातून संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे। राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील 50हून अधिक पुरस्कारांनी मॅडमचा सन्मान झालेला आहे। त्यातील काही पुरस्कारांचा मी उल्लेख करते। पद्मश्री कल्याणजी गोल्ड मेडल पुरस्कार, गानहिरा पारितोषिक, संगीतकार C रामचंद्र पुरस्कार, उषा उमराणी म्युझिक प्राइज, स्वर्गीय श्री शिवखरे म्युझिक प्राइज, गानप्रिया सौ कुसुमावती विष्णू दबली पुरस्कार, स्वर्गीय प्रभा मोकाशी पुरस्कार आणि याशिवाय जागतिक शिक्षण परिषदेत मिळालेला बेस्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशनिस्ट सन्मान पुरस्कार। मॅडम, आपल्या या कार्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने आपला सन्मान होत आहे। मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते। ग्लोबल विजन ही त्यांची नाशिकमध्ये प्रयोगशील शाळा आहे। आपण सर्वांनी कृपया आवर्जून त्या शाळेस भेट द्यावी अशी मणेरीकर मॅडम यांची विनंती आहे।